आज बनवणार आहोत आपण मोदक। चला तर मग आता आपण सुरुवात करून घेऊया। आज आपण तिळापासून मोदक बनवणार आहोत। तीळ मी मस्तपैकी लाल होसर भाजून घेतलेले आहेत। ह्या प्रकारे तीळ भाजून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेतले। आता हे थंड होऊ द्यायचं। थंड झालं, आपल्याला मोदक बनवण्यासाठी एवढं लागणार आहे 1 वाटी साखर आणि इलायची आणि तीळ। आता आपण मिक्सरमध्ये दाणेदार असं काढून घेऊया। हे मी काढून घेतलं। आता आपण मी 1 पोळी इतकं एक उंडा घेतलेला आहे। आता आपण ते लाटून घेऊया थोडंसं जाडसर। मी छोटासा ग्लास घेतलेला आहे इथे। आता ह्या प्रकारे आपण पुऱ्यासारखं आपण काढून घेऊया। हे मी काढून घेत आहे। आता आपण मोदक बनवून घेऊया ह्या प्रकारे, तुम्ही बघू शकतात। आता आपण त्याच्यामध्ये सारण भरूया थोडंसं। ह्या प्रकारे बनवून घ्यायचं। सोपी पद्धत, बघू शकतात आपलं मोदक किती छान दिसत आहे। आता मी तुम्हाला अजून एक ह्या प्रकारे बनवून दाखवते। तुम्ही असं पण बनवू शकतात। हे असं दाबायचं। झालं, आहे की नाही सोपं। ह्या प्रकारे सगळे मोदक मी बनवून घेत आहे। हे बघू शकतात तुम्ही। आता आपण तळून घेऊया। गरम झालं की आता मी गरम होण्यासाठी तेल ठेवलं होतं। आता आपण तळून घेऊया आपल्या लाडक्या बाप्पाचे आवडते पदार्थ। बघू शकतात आपले मोदक किती छान दिसत आहेत। आता आपण एका ताटामध्ये